नमस्कार. आपण सारे योग करू, निरोगी जीवनाचा मार्ग धरू. आपण सारे योग करू, निरोगी जीवन मार्ग धरू. या साधनेमध्ये परभणीवरून मी नंदकुमार खोडके योग शिक्षक आपल्या सर्वांचं स्वागत करतो. या अगोदर आपण विभागीय श्वसनाचा अभ्यास केलेला आहे. आता तो पहिला अभ्यास होता. आता आपण पुढचा अभ्यास करणार आहोत. तो पुढचा जो अभ्यास आहे त्याला यौगिक श्वसन असं म्हणतात. तर सुरुवातीला यौगिक श्वसन म्हणजे काय ते समजून घेऊ. यौगिक श्वसन म्हणजे नैसर्गिक श्वसनाला, आपण जे नैसर्गिक पद्धतीने श्वास घेतो सोडतो, या नैसर्गिक श्वसनाला मनाच्या संयोगाने अधिक सखोल करणे, या क्रियेला यौगिक श्वसन असं म्हणतात. म्हणजे मनाच्या संयोगाने त्याला अधिक सखोल करणे, या क्रियेला यौगिक श्वसन असं म्हणतात. या यौगिक श्वसनामध्ये फुफ्फुसाची जास्तीत जास्त क्षमता वाढते. त्याचप्रमाणे फुफ्फुसाला अगदी त्याच्या तळापासून ते टोकापर्यंत हवा प्रवेशित होते. त्यामुळे छाती प्रसरण पावते आणि श्वासपटल म्हणजे हे उदर आणि ही छाती याच्यामध्ये जे श्वासपटल आहे हे खाली ढकलल्या जाऊन पोटाचा भाग पुढे येतो. हवा पूर्ण पोट भरून आणि फुफ्फुसाच्या तळापासून ते वर छाती आणि खांद्यापर्यंत ती हवा प्रवेशित होते. म्हणून आपल्या छातीचा आणि खांद्याचा भाग विस्तारला जातो. यालाच यौगिक श्वसन असं म्हणतात. या यौगिक श्वसनामध्ये 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यामध्ये श्वास घेणे, श्वास सोडणे आणि श्वासाला थांबून ठेवणे. तर श्वास घेणे याला पूरक करणे असं म्हणतात. श्वास सोडणे याला रेचक करणे असं म्हणतात. तर श्वास रोखून धरणे याला कुंभक असं म्हणतात. तर हे जे श्वास आपण थांबवणार आहोत तर त्या थांबण्याच्या क्रियेला कुंभक म्हणतात. हे कुंभक 2 प्रकारचे आहेत. एक आहे आंतरकुंभक आणि दुसरं आहे बहिर्कुंभक. आंतरकुंभक म्हणजे काय, तर श्वास घेतल्यानंतर काही काळ श्वासाला थांबून ठेवणे त्याला आंतरकुंभक म्हणतात. आणि बहिर्कुंभक म्हणजे काय, तर श्वास पूर्ण सोडल्यानंतर म्हणजे आपलं पोट मागे खपाटीला जाईपर्यंत श्वास सोडायचा. सोडल्यानंतर तिथे काही काळ थांबणे याला बहिर्कुंभक असं म्हणतात. मग आता तुमच्या लक्षात आलं असेल की पूरक, रेचक आणि कुंभक अशा ह्या 3 गोष्टी त्यातल्या महत्त्वाच्या आहेत. आता हे कोणी करू नाही, तर ज्याला उच्च रक्तदाब आहे आपल्या कुटुंबामध्ये. मुलांनो, आपल्या कुटुंबामध्ये आजी आजोबा असू शकतात, वयस्कर मंडळी असू शकते. तर यांना जर उच्च रक्तदाब असेल तर त्यांनी तो करायचा, पण फक्त कुंभक नाही करायचं. कुंभक म्हणजे काय करायचं नाही, तर आपला श्वास रोखून नाही धरायचा. श्वास ते घेऊ शकतात, सोडू शकतात, हे तर नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्याच पद्धतीनं फक्त कुंभक नाही करायचं. आणि जर कुणाला सर्दीचा त्रास असेल किंवा नाक असं चोंदलं असेल तर त्याने एक ते करायचं नाही. बाकी सर्वजण करू शकतात. तसेच शरीरावर किंवा आपल्या चेहऱ्यावर कुठेही ताण येणार नाही याची काळजी घ्यायची. म्हणजेच काय करायचं, तर सहज, संथ आणि सखोल श्वास घ्यायचा. सहज, संथ आणि सखोल श्वास घ्यायचा. ह्याच तर यौगिक श्वसनाचा अभ्यास आहे. आता याचे जे लाभ आहेत ते लाभ समजून घ्या. याचे लाभ असे आहेत की आपण जे नैसर्गिक पद्धतीने श्वास घेतो तर एका श्वासामध्ये साधारणतः अर्धा मिलीलिटर हवा आपल्या शरीरामध्ये प्रवेश करते, म्हणजे 500 मिलीलिटर. तर त्या 500 मिलीलिटरपैकी 150 मिलीलिटर जी आहे तर आपल्या या श्वासमार्गामध्येच ती थांबते. मग आता राहिली किती, 350 मिलीलिटर जी हवा आहे तर ती फुफ्फुसात जाते. पण फुफ्फुसाच्या पूर्ण जो वायुकोश आहे त्याच्यापर्यंत ती जात नाही. मग या हवेमधले असलेले जे काही घटक आहेत त्याची शरीरामध्ये म्हणजे फुफ्फुसामध्ये देवाणघेवाण होतच नाही.
पण यौगिक श्वसन जर आपण केलं तर यौगिक श्वसनाने आपण 5 लिटर हवा आपल्या फुफ्फुसात घेतो. फुफ्फुसात घेतल्याच्या नंतर ती हवा वायुकोशात जाते. वायुकोशात म्हणजे सूक्ष्म अतिसूक्ष्म ही हवा त्या वायुकोशात प्रवेश केल्यानंतर तिथे देवाणघेवाण होते. म्हणजे आपण घेतलेल्या हवेची आणि रक्ताची देवाणघेवाण होते आणि मग आपण श्वास ज्यावेळेस बाहेर सोडतो ज्याला प्रश्वास म्हणतात, तर त्यातून कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो. मग आता एरवी या हवेमध्ये किती टक्के ऑक्सिजनचं प्रमाण असते, तर 19.5% म्हणजे साधारणतः 20% प्रमाण ऑक्सिजनचं असते. तर मग आपण यौगिक श्वसन केल्यामुळं काय होते, तर जास्तीत जास्त प्राणवायू आपल्या शरीराला मिळतो आणि शरीर चांगलं स्फूर्तिवान होत असते. म्हणून यौगिक श्वसन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की फुफ्फुसाची जी क्षमता आहे, ही फुफ्फुसाची क्षमता खूप वाढते यौगिक श्वसनाने. त्याचप्रमाणे केव्हा केव्हा आपल्याला वेळप्रसंगी राग येतो किंवा केव्हा ताण येतो. राग किंवा ताण आला असेल तर त्यामध्ये यौगिक श्वसन अत्यंत लाभकारक आहे. शरीरामधली जी रक्ताभिसरणची जी क्रिया आहे ही सुद्धा सुधारते. किडनीमध्ये जर काही प्रॉब्लेम असतील तर किडनीचं कार्यसुद्धा सुधारते. त्याचप्रमाणे पचनासंबंधी काही अडीअडचणी असतील तर ते सुद्धा दूर होते आणि यौगिक श्वसन केल्यानंतर प्रसन्न वाटते, मन शांत होते. एवढे सारे लाभ या यौगिक श्वसनाचे आहेत. म्हणून मित्रांनो, आपण यौगिक श्वसन करणं अत्यंत आवश्यक आहे. आता याची जी कृती आहे तर ती कृती आपण समजून घेऊ आणि पुढे यौगिक श्वसनाला सुरुवात करू. तर कृती अशी आहे की तुम्ही तुम्हाला अगोदरच सांगितलं की बसण्याच्या काही स्थिती आहेत. प्राणायामाचा अभ्यास करत असताना प्राणायामाचा अभ्यास केव्हा करायचा असतो, तर जे कोणी व्यायाम करत असतील त्याच्यानंतर करायचा असतो. योगासनं करत असतील त्याच्यानंतर करायचा असतो. कोणी फिरून वगैरे आला असेल त्याच्यानंतर तो करायचा असतो. म्हणजे साधारणतः योगासनाच्या नंतर प्राणायामाचा अभ्यास करणं अत्यंत चांगला आहे आणि तो सकाळच्या वेळी तर अधिक चांगला आहे. तर याच्यासाठी काही बैठक स्थिती आहेत. तुम्हाला मी या अगोदर आपण विभागीय श्वसन शिकलो, तर विभागीय श्वसन शिकतो त्यावेळेस आपण वज्रासनात बसलो होतो. तर आज मात्र आपण पद्मासनात बसूयात. आता प्रत्येकालाच पद्मासन जमेल असं नाही. कोणी पद्मासनात बसता येईल तर त्यात बसा, कोणी अर्ध पद्मासनात बसा. ज्याला शक्यच नसेल त्याने खुर्चीवर किंवा वयोमानानुसार पलंगावर बसून आपल्या सोयीनं आपला सुखकर जसं होईल तसं बसलं तरी चालेल. तर सुरुवातीला मी तुम्हाला पद्मासन सांगतो. पद्मासन कसं असते तर ही आहे बैठक स्थिती. उजवा पाय डाव्या मांडीवर, डावा पाय उजव्या मांडीवर, दोन्हीही तळवे वरच्या दिशेला. आणि तुम्हाला या अगोदर सांगितलेलं आहे आपण विभागीय श्वसन चिन्ह मुद्रेत केलं होतं. आता आपण हा जो अभ्यास करणार आहोत यौगिक श्वसनाचा, तर तो ज्ञानमुद्रेत करणार आहोत. ज्ञानमुद्रेमध्ये शरीर पूर्ण शिथिल झालेलं असते. म्हणून तसं पाहिलं तर चिन्मुद्रा आणि ज्ञानमुद्रेचे लाभ जे आहेत ते सूक्ष्म पद्धतीचे लाभ मिळतातच, परंतु या यौगिक श्वसनामध्ये ज्ञानमुद्रेत अधिक चांगल्या पद्धतीनं आपल्याला करता येते. तर आपण असं बसूयात. ही झाली पद्मासनाची मुद्रा. आता अर्ध पद्मासन कशाला म्हणायचं ते सांगतो. अर्ध पद्मासन म्हणजे उजवा पाय डाव्या मांडीवर घेणे आणि आपला डावा पाय सुखावं वाटेल अशा स्थितीत बसणे. मात्र याच्यामध्ये कंबर पाठ मान सरळ असणं अत्यंत आवश्यक आहे. ही आहे अर्ध पद्मासनाची स्थिती. आणि असं जे बसलोय तर ही साधी मांडी आपण जेवायला बसतो त्या पद्धतीने. तर आपण हा अभ्यास पद्मासनातच करूयात. पद्मासन म्हणजे उजवा पाय डाव्या मांडीवर, डावा पाय उजव्या मांडीवर.
दोन्हीही तळवे वरच्या दिशेला म्हणजे आकाशाच्या दिशेला, कमरेचा भाग, पाठीचा भाग, मानेचा भाग सरळ आहे. ताठ आहे पण ताठर नको, ताठ असावा पण ताठर नसावा. हाताची ही ज्ञानमुद्रा. आता याच्यामध्ये मनाच्या संयोगाने म्हणजे आपण जो श्वास घेणार आहोत तर त्यामध्ये मन, त्याची सजगता महत्त्वाची आहे. आपलं लक्ष त्याच्यावर असणार आहे. मग श्वास घेताना हा संथ आणि सखोल घ्यायचा आणि सोडताना सुद्धा हळूवार पोट कपाटीला जाईल म्हणजे मागे जाईल असा पूर्ण सोडायचा. तर आपण सुरुवातीला एकास एक प्रमाण करू. याचे प्रमाण आहेत म्हणजे श्वास घेणे एक पट, श्वास सोडणे त्याच पटीमध्ये म्हणजे समपातळीमध्ये किंवा सम अंक मोजून म्हणा. समजा जर मी श्वास हा 4 म्हणेपर्यंत घेतला असेल तर सोडताना 4, ही एक पद्धत आहे. तुम्हाला सराव नाही, सरावाने मग तुम्हाला पुढे चांगल्या पद्धतीने त्याच्यामध्ये आदर्श स्थिती गाठता येईल किंवा योग्य गती प्राप्त होईल. तर एकास एक प्रमाण असं आहे. श्वास घ्यायचा आहे, मी म्हणतो तसा, फक्त तुम्ही म्हणू नका, समजून घ्या, मनातल्या मनात म्हणायचं. मी श्वास घेतोय आता. 1 2 3 4 5. आता सोडताना सुद्धा समपातळीतच 5 4 3 2 1. मी पूर्ण श्वास घेतला, पूर्ण सोडला, एकास एक प्रमाण याला म्हणतात. आता याचं दुसरं आहे एकास दोन प्रमाण. म्हणजे एक पट जर श्वास घेतला असेल तर दुप्पट तो श्वास सोडायचा असतो. घेतोय मी 1 2 3 4 5. आता सोडताना दुप्पट सोडणार आहे. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. मी पूर्ण श्वास सोडला. आता याला म्हणायचं एकाच दुप्पट. पण आता याच्यामध्ये आपण कुंभक कुठेच केले नाही. कुंभक म्हणजे काय? काही वेळ आपल्या श्वासाला रोखून ठेवणे. आता ते रोखण्याची जी स्थिती आहे ती दोनदा आहे. म्हणजे श्वास घेतल्यानंतर तिथे थांबणे याला म्हणायचं आंतरकुंभक आणि पूर्ण श्वास सोडल्यानंतर काही वेळ तिथं थांबून श्वास थांबून ठेवणे याला म्हणायचं बहिर्कुंभक. तर सुरुवातीला मी अंतरकुंभक करतो. त्याचं प्रमाण ठेवतो एकास एकास एक. म्हणजे एक पट घेतो, एक पटच थांबतो आणि एक पटच सोडतो. बघा तर मग श्वास घेतोय मी आता 1 2 3 4 5. श्वास घेतला आहे मी. आता मी एक पटच थांबणार आहे. 1 2 3 4 5. मी आता माझा श्वास रोखून धरलेला आहे म्हणजे कुंभक केलेला आहे. आता सोडताना एकच पट 5 4 3 2 1. लक्षात आला असेल तुमच्या. एक पट श्वास घेतला, एक पटच तो रोखून धरला आणि एक पटच सोडला. हे समजण्यासाठी आणि सराव करण्यासाठी. प्राणायामाचा अभ्यास करत असताना तो काळजीपूर्वक केला पाहिजे तर त्याचे लाभ होतात, अन्यथा त्याचे परिणामसुद्धा होतात. आपल्याला त्याचे लाभ घ्यायचे आहेत, वाईट परिणाम घ्यायचे नाहीत. तर पुन्हा एकदा मी करून दाखवतो. 1 1 1 असं एकाच पटीमध्ये करून दाखवतो. श्वास घेतला एक पटीत, श्वास रोखून धरला एक पटीत आणि श्वास सोडला एक पटीत. तर आता मी अंतरकुंभक केलं होतं, आता मी बहिर्कुंभक करणार आहे. बहिर्कुंभक लक्षात आला असेल तुमच्या. अंतरकुंभक म्हणजे श्वास घेतल्यानंतर तिथे थांबणे त्याला अंतरकुंभक म्हणतात आणि बहिर्कुंभक म्हणजे श्वास पूर्ण सोडल्यानंतर तिथे थांबणे त्याला बहिर्कुंभक म्हणतात. आता बहिर्कुंभकामध्ये करणार आहोत. अगोदर आपण अंतरकुंभकात केलेला आहे. सुरुवात करतो. 1 2 3 4 5. अंक हे मनातल्या मनात मोजायचे, तोंडाने मोजायचे नाहीत. हे तुम्हाला समजण्यासाठी चालू आहे. आता सोडणार आहे. 5 4 3 2 1.
पूर्ण मी श्वास सोडलाय. आता इथे 5 म्हणेपर्यंत बहिर्कुंभकात थांबणार आहे. 1 2 3 4 5 बहिर्कुंभक. लक्षात आलं मित्रांनो. आता आपण एकास 2 म्हणजे एकपट घेऊ, एकपटच थांबू आणि दुप्पट सोडू. बघा 1 2 3 4 5. आता दुप्पट एकपटच थांबूयात. 5 4 3 2 1. आता सोडताना दुप्पट. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. लक्षात आलं असेल तुमच्या. श्वास घेणे, थांबणे आणि सोडणे. आणि याचं प्रमाण कसं आहे, याचं आदर्श प्रमाण कसं आहे, तर 1 4 2 म्हणजे एकपट श्वास घ्यायचा, 4 पट थांबायचा आणि दुप्पट सोडायचा. तर तुम्ही या पटीमध्ये अडकू नका. फक्त एवढं समजून घ्या की आपल्या क्षमतेनुसार करायचं आहे. कसं आपली जशी क्षमता असेल तशा क्षमतेनुसार करायचं आणि जशी जशी तुमची क्षमता वाढत जाईल तसं मग तुम्हाला त्याच्यामध्ये प्रगती होईल तुमची, त्याच्यामध्ये गती तुम्हाला साधता येईल. तर लक्षात काय ठेवायचं, श्वास घ्यायचा आहे आपल्या क्षमतेनुसार, काही काळ आपल्याला थांबायचं आहे आणि सोडताना मात्र हळूवार सोडायचं आहे. लक्षात येते ना. श्वास घ्यायचा आहे सखोल, काही काळ थांबायचं आणि हळूवारसा सोडायचा. म्हणजे एकपट घेतला असेल तर दुप्पट सोडायचा आणि एकपट थांबायचं. लक्षात आलं. 1 2 2 असं प्रमाण करा किंवा 1 आदर्श प्रमाण आहे 1 4 2. तर याचा तुम्ही चांगला सराव करा. तुमच्या श्वास घेतल्यानंतर पोटाचा भाग श्वास पूर्ण वर आल्याच्या नंतर म्हणजे आपल्या फुफ्फुसाच्या तळापासून ते टोकापर्यंत ज्यावेळेस हवा पूर्ण प्रवेश करते त्यावेळेस आपल्याला आपल्या शरीरात जे पूर्ण क्षमता जी आहे आपल्या फुफ्फुसाची ती विकसित होते आणि वायुकोशात ती पूर्ण हवा गेल्यामुळे तिचं विनिमय चांगला होतो आणि आपल्याला पूर्ण शरीर भरून आपल्याला प्राणवायू मिळतो. जसं की आपला मोबाईल आपण दररोज चार्ज करतो, तर मित्रांनो ही आपल्या शरीराची चार्जिंग आहे आणि आपण तर प्रतिज्ञा केलेलीच आहे. कोणती प्रतिज्ञा केली, तर शरीर ही माझी पहिली संपत्ती आहे. या संपत्तीच्या योगाने किंवा साह्याने मी इतर संपत्ती मिळवून तिचा लाभ घेणार आहे. म्हणून हा सगळा लाभ मिळवण्यासाठी माझ्या शरीराची मला काळजी घेणं, रक्षण करणं आणि योग साधनेचा अभ्यास करणं हे महत्त्वाचं आहे. ही तर आपण प्रतिज्ञा केलेली आहे. म्हणून काळजीपूर्वक याचा अभ्यास करा. दैनंदिन याची सरावामध्ये तुम्ही राहा म्हणजे आपल्याला चांगला याचा लाभ होत जाईल. मात्र आपल्या क्षमतेनं करा. काही अडचण असेल तर तुम्ही मला विचारू शकता. आपण थांबूयात. धन्यवाद.